बंदी घालावी त्यासाठी आपण सर्व माय मावलांनी त्या ठिकाणी यावर मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, तुम्हाला सांगू शकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं हे त्यांना खटकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मागासवर्गीय होते, एक दलित दलितांचे व्यक्ती होते, म्हणून त्यांचं खटकते. आणि अनिल मिश्रासारखा एक बडवा तिथलचा मध्य प्रदेशचा एक वकील म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानाच्या बाबासाहेब आंबेडकर संविधानच दिलं नाही. मग अनिल मिश्राच्या बापानं संविधान लिहिलेलं आहे का त्याच्या मायच्या नवऱ्यानं संविधान लिहिलेलं आहे? मला सांगा तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि संविधानातून आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. परंतु ऍडव्होकेट अनिल मिश्रा सारखा एका मनोवादी माणूस म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही आणि संविधान हे दुसऱ्या एका अन्य व्यक्तीने लिहिलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला तिथं जायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस रात्र एक करून तुम्हाला आपल्याला संविधान दिलेलं आहे. मावल्यानं संविधान जर वाचवायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी यायचं आहे. मी कॉलेज जीवनामध्ये असताना तुम्हाला आमचे बडगाम साहेब, नारायण बडगाम साहेब हे माझे गुरु आहेत. आम्ही जेव्हा मालेगावला राहत होतो तेव्हा त्यांच्या खोलीमध्ये राहत होतो आणि तेव्हा आम्हाला वाटत नव्हतं की संविधानावर खात येईल, संविधानावर धोका होईल, आपल्या हक्कात जे करावं धोका येईल. परंतु जेव्हा आताची सध्या या बीजेपी सरकारमध्ये सौरभदादा गायकवाड साहेबांना सांगतो की 2014 मधून तुम्हाला वाटत नाही का सध्या दलितांवर हल्ले होत आहेत? वाटते का नाही होत? आपल्या संविधानावर हल्ला होते, तुम्हाला वाटते का नाही वाटत? आतापर्यंत कोणाची मायका लावायची ताकद नाही झाली बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याची उतरणा करण्यासाठी. परंतु या बीजेपी सरकारमध्ये मध्य प्रदेशमध्ये अनिल मिश्राची पूर्ण गँग बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान फाडत आहे, बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करत आहे. हे आपल्याला आता डोळ्यात देखत आपल्याला दिसत आहे. जर हे बीजेपी सरकार जर ठरलं नाही तर उद्या चालून संविधानाचे जे तुकडे होतील ते आपल्याला उघडत्या डोळ्याने पाहावं लागेल. परंतु आपल्याला काही करता येणार नाही. म्हणून बाबा ताकद दिवशी आपल्याला नागपूर येथे यायचं आहे आणि या मोर्चाचे नेतृत्व माननीय बाबा मेश्राम साहेब आणि चौधरी विकास पटेल जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय पिछाड वर्ग ओबीसीचे, तर यांची आपल्याला हात बळकट करायचे. तर करसाल का नाही करसाल? लवकर सांगा, हो का नाही? तुम्ही नागपूरला येसाल का नाही? कोण कोण येसाल हात वर करा. सर्वांना तुम्हाला नागपूरला यायचं आहे आणि सौरभदादा गायकवाड, नारायण पडगण साहेब आणि त्यासोबतचे गुरुदेव साहेब यांचे सुद्धा हात बळकट करायचे आहेत. आणि तुम्ही सर्वांनी एकमताने या पक्षाच्या अधिवेशनात या मोर्चामध्ये तुम्ही यावं अशा प्रकारचं आवाहन करतो. त्यानंतर 2 मिनिटं घेतो. प्रहारचे अध्यक्ष दिवाळगी क्रांती संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं. त्यांच्यासाठी यांना आपण जोरदार टाळ्या वाजवतो. ते आपले मायमाऊली आहेत. त्यांचा मुद्दा असा आहे, सौरभदादाजी, दिव्यांगांना 2500 रुपये मानधन द्यावं हे त्यांचा मुद्दा आहे. बरोबर आहे का नाही? हो, म्हणजे साहेब वेगळं लक्ष द्या. दिव्यांगांना 1500 रुपये महिना दिला, 1500 रुपये महिना आहे, पण त्यांचा 2500 रुपये महिना झाला पाहिजे हे त्यांचं मागणी आहे. मला सांगा, कलेक्टरला पगार किती आहे? 1.5 लाख. एसपीला पगार किती आहे? 1 लाख. काम किती आहे? 4 घंट्याचं किंवा 2 घंट्याचं. परंतु एवढा दिव्यांग बांधव हा रोजीरोटीसाठी कुठेतरी कष्ट करतो, कुठेतरी काम करतो आणि त्याला 1500 रुपये महिना दिले असतो. हे त्या दिव्यांगाचा अपमान आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की दिव्यांगांना 1500 रुपयावरून 2500 रुपये मानधन झालं पाहिजे. आणि त्यासोबतच भारतमुक्ती मोर्चाच्या, राष्ट्रीय पिछाड वर्ग मोर्चाच्या या महारॅलीमध्ये आपण पूर्ण ताकदीने यावं अशा प्रकारचं आवाहन करतो. सरकारला तू माझ्याबरोबर तुम्हाला साथ आहे. आमची पूर्ण संघटना सोबत आहे. बाबा मेश्राम साहेबांच्या सुद्धा आम्ही सोबत आहोत आणि सर्वांनी एक नारे म्हणायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, सावित्रीबाई फुलेंचा, ज्योतिबा फुलेंचा, लवजीबासा साळवेंचा, बहुजन महापुरुषांचा, भारतीय संविधानाचा, अशा प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि जनशक्ती पार्टीच्या सुद्धा आंदोलनामध्ये आम्ही समावेशक आहोत. फक्त त्याचं नेतृत्व हे मनोहर आणि प्रामाणिकांनी जर केलं नाही तर आम्ही त्यांच्या सुद्धा सोबत आहोत अशी मी जिल्हाध्यक्षांना सूचितो. आणि आजच्या या दिनी मला तुम्ही 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यासोबत मला ऐकून घेतलं, त्यासाठी मी तुमचं सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि येणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी यावं आवाहन करतो आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद.